बापरे, किती काय काय असतं साडी म्हटलं की. नॉट बॅड, नॉट बॅड. ऍक्च्युली यू शुड वेअर इट ऑफन. नाही, ऑफन नको, ओकेजनलीच ठीक आहे. माया, आवरलं का ग? ये ना लवकर. 2 मिनिट्स गुरु, आले. 2 मिनिट थांब प्लीज. तसे गुड थिंग्स टेक टाइम, तुला माहितीच आहे. सो तुला थांबावंच लागेल. पहिल्यांदा साडी नेसते मी आणि फक्त तुझ्यासाठी नेसतेय. आले. सो होल्ड युअर ब्रेथ, आय एम कमिंग. थोडं लाजून मोठं, ओके? गुरु, कशी दिसते मी? सांग ना. म्हणजे मी पहिल्यांदाच साडी नेसले आणि फक्त तुझ्यासाठी नेसले. मला माहितीये तुला आवडेल म्हणून. हे बोलत का नाहीयेस तू काहीच? ओके, अच्छा, स्पीचलेस झालायस मला बघून. पहिल्यांदाच साडीमध्ये छान दिसते माया, असं वाटतंय तुला? बट सांग ना कशी दिसते. तुला कॉम्प्लिमेंट द्यावीच लागेल, तेव्हाच मी खरं मानेन की येस मी छान दिसते. बोल ना गुरु. चल. गुरु, गुरु, गॉड. ए शनाया, हा, तुझा फोन वाजतोय. ओके, आवडते मी. हा मग फोन वाजतोय, घेऊन जा. उचल ना. अरे मला आवडत नाही असं दुसऱ्यांचे फोन. नाटके करू नको. तुझ्या मम्माचा फोन आहे. घे ना मग. शनू बेबी, कुठे आहेस तू? अगं मी आता घरी येत होते, तू घरीच आहेस ना? ऐका ऐका, हॅलो मम्मा, मी सौमित्र बोलतोय. सौमित्र बाळा, कसा आहेस तू? मी बरा आहे हो. हॅपी दिवाळी हा तुम्हाला. तुला पण हॅपी दिवाळी. हो हो. शनू बेबी तुझ्याकडे आहे का? नाही नाही, फक्त तिचा फोन आलाय आमच्याकडे चालत चालत, आठवण आली त्याला म्हणून. ओ आय सी, फोन झालं. काय विचारते तुम्ही? आता ना ती इकडेच आली आहे. नाही कसं आहे ते, मला काल राधिका म्हणाली की सणासुदीच्या दिवशी कोणाला एकटे ठेवू नये, म्हणून तिला आमच्याकडे घेऊन आलो. आता ती आत तयार होते, तिचा फोन बाहेर राहिलाय म्हणून मी उचलला आणि तुमच्याशी बोलतोय. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा, तिचं आवरून झालं की मी तिला सांगतो फोन करायला. नाही नाही, नो वरीज, नॉट एन इश्यू. हा ओके. तुमच्याकडे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. तिला आरामात फोन करायला सांग मला, ओके? हा. काय आहे, शेवटी माझ्या शनू बेबीची नाळी त्याच घराशी जोडलेली आहे ना. काय म्हणाला? काही नाही, तुला नाही कळणार ते. बरं, तुझी खरी मम्मा पाडव्याला घरी येते ना? नाही नाही येणार. का? काय एका दिवसासाठी अमेरिकेवरून येईल ती. हो, तेही खरंच आहे म्हणा. हो हो. पण सुसू एकटे पडतील ना? म्हणजे तुझे डॅड दिवाळीला म्हणजे पाडव्याला एकटे पडतील ना? अर्थात. त्यांच्या आयुष्यात अजून कोणीतरी असायला ते काय गुरुनाथ सुभेदार आहेत का? ऍक्च्युली तेही बरोबरच आहे. पण मग त्यांना पाडव्याला आमच्या घरी यायला सांग ना. कोणाला? तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करते मी दिवाळीला. म्हणजे तुझ्या डॅडना पाडव्याला यायला सांग माझ्याकडे. तू भाऊबीजेला ये शनयाकडे. असं तुम्ही या. नाही, आम्ही येतो, पण आलो तर आम्ही एकत्रच येऊ ना, असे वेगवेगळे काय येऊ? हा, तसं पण चालेल. तुला नाही कळणार ते. सौमित्र बाळा, शनू बेबीला सांग तुझ्या मम्माचा फोन होता. म्हणजे तुमचा ना? अरे म्हणजे शनू बेबीची मम्मा म्हणजे तुझी मम्मा ना. ती तुझी आई, मी तुझी मम्मा. आई मम्मा, मी तुझी मम्मा, दे मला मुका, चल दे. मॅड आहे का शनाया जास्त मॅड आहे का तुझी मम्मा जास्त मॅड आहे? घराशी नाळ जोडली म्हणे. सौमित्र, नाळ. हा, काय जेनी, काय झालं? नाही आवरलं नाहीच आहे. आवरा ना. आवरायचंच आहे, पण तुम्ही 3 बायका मला आवरू द्याल तर ना. बरं, तर मी त्या बेडरूम मध्ये जाऊ शकतो का? तुझं झालंय ना? हा, चल मी पटकन आवरून घेतो. आणि तू आता आत जाशील ना? हे हा फक्त फोन शनायाला देऊन टाक. थँक्यू जेनी. आणि हो हो.
श्रेय हाय शनाया, हॅपी दिवाळी. तू घरीच आहेस ना? नाही अगं, मी तुझ्या बिल्डिंग खाली उभा आहे. तू इथे कशाला आलायस? अगं तू काल म्हणाली होतीस ना तू घरी एकटी आहेस, म्हणून तुझ्यासाठी फराळ घेऊन आलोय. तुझी काय हरकत नसेल तर मी वर येऊ का शनाया? हे बघ, आपण छोटीशी पूजा करू, फराळ करू. तू जा ऑफिसला, मी येते. तुझा आवाज ओळखीचा नाही वाटत आहे ग. काय म्हणते याला? ए श्रेया, श्रेया आले मम्मा. हॅलो. नमस्कार. हाय. ऍक्च्युली मी आता शनायाशी फोनवर बोलत होतो, तर मला म्हणाले की मम्मा बोलवते असं म्हणून तिने फोन डायरेक्ट कट केला. आणि तुम्ही इकडेच आहात म्हणजे काय काय प्रकारे मला काही कळलं नाही. काय गोंधळ आहे नक्की? माझी शनू बेबी ना काय बोलते ते कधी कधी मलाच कळत नाही, तर तुम्हाला काय कळणार? करेक्ट, बरोबर आहे तुमचं. पण मग शनाया आता घरीच आहे ना? नाही, ती सौमित्राकडे गेली आहे काल रात्री. काय? नाही म्हणजे काय आहे, सौमित्र आणि तिच्यामध्ये इतकं छान बॉन्डिंग झालंय ना की तिच्या मनात काय असेल ना ते सौमित्राला लगेच कळतं, सौमित्राच्या मनात काय असेल ना ते तिला लगेच कळतं, त्या दोघांच्या मनात काय असेल ना ते दोघांना एकमेकांना कळतं, आणि त्या दोघांच्या मनात काय असेल ना ते आपल्याला कधी कधी कळतच नाही. त्या काळी ती ती काल रात्रीच गेलीये, म्हणजे सौमित्र तिला घेऊन गेला त्यांच्या घरी. बाय. काय असं का बघतोयस? तू इतकी सुंदर दिसतेस ना की आज असं तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतंय का? बघ ना मग. आणि खरंच बोलतोयस की उगाच आपलं मग अशी मी रागवले म्हणून? प्लीज माया, खरंच मनापासून बोलतोय. थँक्यू. बरं एक विचारू? म्हणजे शनायापेक्षा सुंदर दिसते मी? कम ऑन माया, हे काही विचारणं झालं का? शनायाची आणि तुझी काही कंपॅरिझनच नाहीये. असं कॉम्बिनेशन खूप कमी वेळेला दिसतं जिथं ब्युटी आणि ब्रेन एकाच वेळेला बघायला मिळतं. आणि यू आर वन ऑफ द रेअरेस्ट ऑफ द रेअर. थँक्यू सो मच. फराळ केलाय मी तुझ्यासाठी, म्हणजे पहिल्यांदा ट्राय केलाय ट्युटोरियल वगैरे बघून. शंकरपाळ्या आवडतात ना तुला? खा आणि मला सांग कसे झालेत ते. शाळेत आले कोणीतरी आज. कशी झाली? अमेझिंग. खरं बोलतोय? तुझ्या या हाताला जी चव आहे ना ती जगामध्ये इतर कोणाच्याही हाताला नाही. राधिकाच्याही हाताला नाही? अरे राधिकाचा काय संबंध? राधिका कुठे, तू कुठे? चल. म्हणजे तू हे असं मनापासून माझं कौतुक करतोस ना, मला खूप आवडतं आणि असं वाटतं नुसतं ऐकत राहावं. आपण आपल्याच माणसाचं कौतुक करणार ना? हे कौतुक वगैरे पुरे, याच्या नादात मी एक गोष्ट विसरूनच गेली. काय? गिफ्ट आणलंय मी तुझ्यासाठी, दिवाळी गिफ्ट. मला तर मिळालंय माझं गिफ्ट. मी गिफ्ट घेऊन आले, तू थांब इकडे. गुरु थांब. आले 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 मी. And this is for you. हे गॉर्जियस, तुला आता कोणीही काही सांगायची गरज नाहीये. यू आर लुकिंग ब्युटिफुल. शनायापेक्षाही सुंदर दिसतेस तू. असंच 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 लाजताना ये 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 ये. राधा आली, राधा आली, राधा आली. काय चाललंय? छान दिसते. पण छान दिसतेस, पण आपल्याला निघायला चल ना, फोटो काढतोय. मी निघतो ना आता. सगळे असे येतात फोटो. ते पण पानवलकर सर वाट बघत असतील, ते पोचलेले असतील. उशीर झाला थोडासा. पण ऐक, चल ना तू. फोटो काढ नीट शांत. मॅम चला लेट. अरे जेनी आली, जेनी आली. तिघींचा फोटो. होतोय. अरे तुम्ही रेडी झालाय ना? खूप लेट झालाय.
हो हो ठीक तू आहे का तयार झाला नाहीयेस? चल ना लवकर. कधी आवरू मी? तुमच्या तिघींचं होतं का आवरून? 3 बायका आहेत घरात. तुम्ही तिघी गेल्यावर आरामात आवरेन आणि मी पोहोचेन नंतर. अरे बर पण तू लवकर ये हा. हो लगेच लगेच लगेच. चल 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 एक मिनिट, माझं एक सेल्फी तर काढूया ना यार माझ्या बरोबर. अरे तू बरा दिसत नाहीयेस आता, आवरून घे ना. एवढा बोलला जाईल. चला 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 चल लवकर चल, चल. माझा फोन तुझा फोन घे जा. बाय 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 बाय. हे कुठे चाललायस? सर केबिन मध्ये चाललोय, जरा एक फाईल घ्यायची. श्रेयस, आत्ता या वेळेला अजिबात तू केबिन मध्ये जाणार नाहीयेस. का सर? नाही, ते मी तुला आता नाही सांगू शकत. थोड्या वेळाने तुला ते कळेलच, पण आता नाही जायचं. सर जरा फाईल महत्वाची आहे. मी थोडासा धीर धर, मी सांगतोय, जरा ऐक ना, थोडासा धीर धर. या वहिनी, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. श्रेयस तुला खूप शुभेच्छा दिवाळीच्या. तुम्हाला सुद्धा. वहिनी, काय तर 1 मिनिट बोलायचं होतं. काय? या ना, सांगतो मी. या. ओ हॅपी दिवाळी श्रेयस. हॅपी दिवाळी. कसा आहेस? मस्त मजेत. हो, मी वाटत नाही. झाली का मस्करीला सुरुवात तुझी? अरे मी जेन्युइनली विचारते, वाटत नाही ना? काय झालं, ठीक आहेस ना? का? सांगतो वहिनी, आता तुम्ही केबिन मध्ये जाऊ नका आणि दुसऱ्या कोणालाही जाऊ देऊ नका. आपण का? सांगतो ना. काय सांगताय? अहो माझ्यासाठी सुद्धा हे सरप्राईज आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आतमध्ये कोणालाही पाठवणार नाही. एक ग्रीन कुर्ता छान आहे. जेनी, एक काम आहे, तू केबिन मध्ये जा. मी एक गणपतीची मूर्ती ठेवली आहे, तशी ती छोटी नाही मोठी आहे आणि फार जड नाहीये. तू आतमध्ये जा आणि ती घेऊन ये. हा हे थांब ना, पण तिला कशाला सांगते? मी घेऊन येते. नाही तू नाही. नाही मी घेऊन येतो, तू पण नको. मी हिला सांगितलंय ना, कोणाला काय कामं सांगायची मला नीट कळतात. जेनी तू जा, हे लोक जरा धांदरट आहेत. तू जा. हा एक मिनिट. सर. अरे बापरे, एवढी मोठी मूर्ती आहे, एवढी कशी उचलून येऊ? सरप्राईज मध्ये आमच्यात रडत नाही. अरे काय थांब. अरे माय डार्लिंग, हॅपी दिवाळी. थँक्यू. फोन करा उचलला. अरे तू काय फोनचं घेऊन बसलीस? बघ ना, मी आला ना अख्ख्या. कुठे चाललीस? मॅम बाई कुठे चाललीस? ए थांब. हॅलो सायस, मस्त. जेनी, कसं वाटलं सरप्राईज? ऍक्च्युली आमच्यासाठी सुद्धा हे सरप्राईज होतं. हो ना, आनंद सर आज ऑफिस मध्ये येतील हे ध्यानीमनीच नाही. अरे हो, आणि मी वाचले. कशी वाचली? अगं का काय, मला उचलायची होती ना गणपतीची मूर्ती, आता याला उचलायचं म्हणजे. मॅम पण तुम्ही यांना ओरडा. का? तुला इतकं छान सरप्राईज दिलं म्हणून? नाही, मी काल दिवसभर यांना कॉल करत होते, एकही कॉल घेतला नाही माझा यांनी. अगं मी प्रवासात होतो, तुला कळलं नसतं का की मी इथे येणार आहे? म्हणून नाही उचललं फोन तुझा. हे बघ, आता रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. तुला माहितीये का, तुझ्या सकट बाकी सगळ्यांसाठी पण गिफ्ट आणलेली आहे. नाही, तुम्ही आलात हेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट आहे. खरं तर आता इथे सौमित्र असायला हवा होता, इतका खुश झाला असता ना. अरे कुठे आहे तो? घरी आहे, आवरून येतोय. ठीक आहे, तो येईपर्यंत बाकी तुमच्या गिफ्ट तर तुम्हाला देतो. एक मिनिट, मी आलेच. या तुम्ही लगेच. चल जेनी चल. अरे कमाल गिफ्ट आणले. चल तर. काय? तुझ्यासाठी पण एक गिफ्ट आणलंय. हो. बोला. अरे हॅपी दिवाळी मॅम. तुम्हालाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा. अहो नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तुम्हाला गिफ्टही पाठवणार आहे मी. गिफ्ट? आपली ऍड फायनली रेडी झाली आणि सगळं ठरल्याप्रमाणे झालेलं आहे.
आजच तुमच्याकडे देतो पाठवून. अहो ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे. माझ्यासाठी एक खरंच मोठं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. ठेवते. गुरुनाथ, तुम्हाला आठवत नसलं तरी मला चांगलं आठवतं. तुमच्या बरोबर असताना एकही पाडवा असा गेला नाही की ज्यात आपण सुखात होतो. उद्या मी तुम्हाला असं गिफ्ट देणार आहे ना की यापुढे प्रत्येक पाडव्याला तुम्हाला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. काका ही गिफ्ट तुमच्यासाठी. तुमची उंची बघून उंच गिफ्ट आणली आहे तुमच्यासाठी. आणि हे तुमच्यासाठी. अरे तुमचं कसं चालू आहे पथनाट्य कार्यक्रम वगैरे? छान चालू ना. आता तिकडनं आला वाटताय. हा बघ कसं कळलं. हा आता हे तुमच्यासाठी. वा वा. कोणी राहिलं का? आनंद भाऊजी. वहिनी काय? हे घ्या ही गिफ्ट. गिफ्ट तुमच्यासाठी. हे एवढं माझ्यासाठी? हो. थँक्यू. पण आनंद भाऊजी तुमच्यासाठी, इनफॅक्ट तुम्हा सगळ्यांसाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. काय ग? काय सांग. हो सांगते. आपण जी राधिका मसालेसाठी ऍड केली होती ती आज आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. कमाल. ही खरंच गुड न्यूज आहे. हो. वहिनी तुम्ही ऍड शूट करता हे कळल्यापासून ना मी एकदम अस्वस्थ झालो होतो. मी तिथे असायला हवं होतं. आता ही ऍड कधी बघतोय असं झालंय. खूप धमाल येणार आहे मॅम. नाही सिरियसली तू असायला पाहिजे होतंस बाहेर त्या दिवशी. एक तर राधिका, मी आणि गॅरी एकाच वेळेला एका स्क्रीनवर. विषय आहे का? हाय नो. मला सांगितलं जॅनीने. ए बास आता बडबड करत बसू नका. आपल्याला खूप कामं करायची आहेत आता. काय काम करायचंय मला पण सांग ना. शन्या नको, तू फक्त गप्प बस. का? ते बूम वगैरे इथे नकोय आता. बरं जेनी, तुझ्याकडे एक काम आहे. आज संध्याकाळी आपल्या सगळ्या क्लायंटना फोन कर. लक्ष्मीपूजन आहे ऑफिसमध्ये. हो येस मॅम. श्रेयस, आपली मार्केटिंगची टीम आहे ना, त्यांच्याबरोबर आज एक मीटिंग आहे. आज नाही, सॉरी बहिणी, म्हणजे आज त्यांच्याबरोबर बोलायचं असं काही ठरलं नव्हतं आपल्यात. हो बरोबर आहे, पण ऍड आपल्याला आज बघायला मिळणार आहे हेही मला माहिती नव्हतं ना. आणि आता काही झालं तरी ही ऍड आपल्याला उद्याच्या उद्या टेलिकास्ट व्हायला हवी आहे. उद्या? पण उद्याच का? नाही म्हणजे खूप घाई होते असं नाही का वाटत? तुम्हा सगळ्यांसाठी ही केवळ राधिका मसालेची ऍड आहे, पण माझ्यासाठी आणि शनायासाठी हे गुरुनाथ सुभेदारांसाठी एक गिफ्ट आहे. केसांचं काही होतच नाही माझ्या. अरे यार. हॅलो राधा, ऐक ना, मी जवळपास रेडी आहे. म्हणजे हा झब्बा माझ्या जवळच आहे. असा झब्बा घातला की मी निघालोच आहे. हा लगेच निघतो, लगेच पोचतोच मी. हो सौमित्र थांब. मी एका वेगळ्याच कारणासाठी तुला फोन केलाय. आधी ऐकून तर घे. आता काय केलं मी राधा? मी खरंच काय केलं नाहीये यार. ऐक ना, मला त्यांचा फोन आला होता. आपले ते हे डिरेक्टर साहेब. अच्छा, ते ऍड वाले मॅजिक. हो ऍड वाले. आणि ते म्हणत होते की आपली ऍड तयार आहे. थोड्याच वेळात ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते पोहोचवणार आहेत आपल्यापर्यंत. अरे वा. ऐक ना, तू इथे लवकर आलास तर खूप बरं होईल. नाही मी वेळेतच पोहोचतोय. फक्त ऐक ना राधा, एकच प्रॉब्लेम आहे. मला SB ला पण जावं लागणार आहे. लक्ष्मीपूजन आहे ना तिथे पण. हो सौमित्र, पण ऐक ना, तू आधी इथे ये ना. म्हणजे अजून थोडा वेळ आहे ना. हे बघ, इथे ऑफिसमध्ये पण पूजा आहे. काही लोकांना फराळाचं आणि आर्थिक मदतीचं वाटप होणार आहे. आणि शिवाय ती ऍड पण तोपर्यंत पोहोचेल. आपल्याला सगळ्यांना एकत्र बसून ती ऍड बघता आली तर खूप बरं होईल. तू ये ना लवकर इथे. नाही मी येतोच. मला हे सगळं पण बघायचंच आहे. आणि एक राधा सांगू का तुला, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती ऍड आपल्याला बघायला मिळणं इट्स अ गुड साईन ना. कारण ही ऍड जेव्हा टीव्हीवर दिसणार आहे त्यानंतर फक्त आणि फक्त राधिका मसालेची भरभराटच होणार आहे. हो पण तू लवकर ये ना इथे. हे बघ, मी तुझी वाट पाहते. आणि फक्त मी नाही तर आनंद भाऊजी वाट पाहतायत. आनंद आलाय? अरे यार, हे आधी सांगायचं ना मला. चल लगेच पोहोचतो. आलो. ये लवकर. बाय.